तुमचे उपकार मी कसे फेडू? पण तुम्ही काळजी करू नका, मी तुमचे सगळ्यांचे पैसे लवकरच परत देणार आहे। राणी, तुला आम्ही पैसे मागितलेत का ग? अरे रतन, असं नाही। ज्या माणसांनी आपल्याला वेळेवर मदत केली ना, आपण त्यांचे पैसे पण वेळेवरतीच दिले पाहिजे। कमलाक्का, हे तुझे पाहुणे काय आता चहा नाश्ता जेवण करूनच जाणार आहेत का देऊ माझ्या हातचं काहीतरी गोडी आणला? ए चला रा, थांबा। कुठं चाललीस? जसं आमच्या घरातलं सामान बाहेर टाकलंस ना, तसं परत घरात बी ठेवून द्यायचं। अगं पण कमलाक्का, राणी बोलते ते अगदी बरोबर आहे। आणि जसं घरातलं सामान जोमान बाहेर फेकलं का नाही, तसंच आता प्रामाणिकपणानं जिथल्या तिथं ठेवायचं। त्याच्याशी आमचं काय घेणं देणं नाही। आमचं काम होतं ते बाहेर टाकणं, आतमध्ये ठेवणं नाही। बाकीचं तुमच्या तुम्ही बघा। हे चल रे। रतन, भारीतला बाम आणून ठेवू एक कार नाही, सामान उचलून आत ठेवल्यावर कमलाक्काच्या हाताला लावावं लागेल ना। काय कमलाक्का, पंटर गेले निघून, आता चला एक एक सामान आत ठेवा, चला। अरे पण मी एकटी कसं उचलणार समजा हे? आणि कमलाक्का, तुला मी लई वर्ष झाले ओळखते, हे सगळं करायचं डोकं तुझं असूच शकत नाही। पण याच्या मागं कोण आहे ना, त्याचा मी लवकरच शोध घेणार। तोपर्यंत एकटीनच सामान उचलायचं। चल जा आता। ठेवती का कायद्याने कंप्लेंट करू तुझी? नको नको, थांब, ठेवतो। आई बास झालं, रडू नको। शांत हो तू, पण जमलं तर मला माफ कर। मी एवढी कमवती असून सुद्धा तुम्हाला रात्रभर असं बाहेर राहावं लागलं। अगं पोरे, उलट मलाच आभार मानायला पाहिजे बघ तुझं। नाही अगं तू जाऊन पैशाची सोय केली म्हणून आज आपण घरात राहायला आलो, काय झालं असतं आज आपलं? नाही भाऊ, ते सगळं आता जाऊ द्या, अजिबात टेन्शन घेऊ नका तू। चला आपल्या घरात। अगं टेन्शन कसं नको घेऊ, एक टेन्शन गेलं ते दुसरं टेन्शन आहे की। अगं ते पिगीचं पैसे चोरट्याने चोरून नेलेत, त्याचं आता काय करायचं? त्या पिगमीवाल्या साहेबाला भेटल्याशिवाय ना आता मला आराम मिळणार नाही बघ। ते एक माझ्या जीवाला घोरच आहे बघ। राणी इतकी इरेस्पॉन्सिबल कशी वागू शकते? एक साधं वॉच नाही सांभाळू शकली ती। आईने किती प्रेमाने दिलं होतं मला ते घड्याळ, खूप स्पेशल होतं माझ्यासाठी। मला सवय झाली होती त्या वॉचची। आईला किती वाईट वाटलं असेल, असं कसं हरवू शकतं? मला असं वाटतं मी परत एकदा माझ्या गाडीत चेक करायला। हो, तुला ठाऊक आहे महाडिक इंडस्ट्री किती मोठी येते मला तर काय। आणि त्या महाडिकांची मी एकुलती एक सून आहे। खरं सांगू का, एखाद्या राजाची राणी असल्यासारखा फील येतो बघ मला। घरामध्ये एवढे नोकर चाकर आहेत, मला हवी ती वस्तू लगेचच हातात हजर असते। तू पण मागत जा ना तुझ्या नवऱ्याला कधीतरी काहीतरी। हो, नवरे कंजूस असतात, मग आपण नाही खर्च करणार तो कोण करणार? आता नवऱ्याकडून पैसे कसे काढायचे ही आयडिया तर मी देईल तुला,
हो. एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळते आणि एखादी गोष्ट मिळवावी लागते. नाही काही नाही, मी करते नंतर फोन तुला. बाय. अरे वा, सापडला ते पण उर्मिलाला. काय करू तुझं? तुला तुझ्या मालकाच्या स्वाधीन करू की माझ्याकडे ठेवू? नाही, तुला मी माझ्याकडे ठेवते. योग्य वेळ आली की तुझा योग्य वापर करेल. किती वेळ झालं रे गाडी साफ करतोयस तू? गेली अर्ध्या तासापासून गाडी साफ करतोयस. करतो मॅडम. काय करतो? कधी? मी सांगितल्यावर. जा ती साफ कर, तिथे घाण तशीच आहे अजून. भाऊजी अहो काय शोधताय? हो, माझं घड्याळ जे काल हरवलं होतं, मला वाटतं गाडीत एकदा चेक करावं. गाडीत वॉच कसं सापडेल? तुम्ही पिकनिकला गेला होता तिथे त्या राणीकडून हरवलं ना तुमचं घड्याळ. ही मुलगी तर निष्काळजी आहेच. ते म्हणजे मी खूप वेळा नाही भेटले तिला, पण इतर लोकांकडून मला तिच्याबद्दल समजलं. आपल्या घरी आली त्यावेळेला बंगल्याची भिंत खराब केली आणि तुम्ही पहिल्यांदा फॅक्टरीत आला त्यावेळेला तुमचे कपडे. मी इथे माझं घड्याळ शोधायला आलोय आणि राणी कशी आहे ना याचं सर्टिफिकेट मला तुमच्याकडून घ्यायची गरज नाहीये. तुम्ही कशाला शोधताय? आपल्याकडे नोकर आहे, तो शोधून देईल. इकडे लवकर ये. तू इतक्या वेळ झालं गाडी साफ करतोयस, तुला तिथे घड्याळ वगैरे काही सापडलं? नाही मॅडम. नाही सापडलं म्हणतोय? तूच गाडी ती साफ करतोयस, घड्याळ सापडलं आणि तुझ्याकडे ते ठेवले असं काही झालंय का? असतं तर तुम्हाला लगेच सांगितलं असतं मी. नाही म्हणतोय इंद्रभोजी तो. त्याला नाही सापडले घड्याळ इथे. जा तू तुझ्या कामाला लाग. तरी मला असं वाटतं मी एकदा स्वतः बघतो. ठीक आहे.